महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। आज सुनेत्रा पवार या सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग आला असून उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे। महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत। आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे। त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी होकार दिला आहे। त्या आता आज सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। दरम्यान आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते। वर्षा निवासस्थानी बैठक संपन्न झाली आणि या बैठकीनंतर अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावर उपमुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे। दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पक्षाचे कार्याध्यक्ष असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी पोहोचले होते। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे। आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये गटनेत्याची निवड करण्यात येणार आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करायचे, गटनेता कशा पद्धतीने निवडायचा या सर्व गोष्टींवर चर्चा सुरू आहे। दरम्यान आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। त्यापूर्वी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीत गटनेता निवडला जाणार आहे। या पार्श्वभूमीवर पक्षाकडून विधिमंडळास पत्र पाठवण्यात आले आहे। आज आमदाराच्या बैठकीस जागा द्यावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे। आज विधिमंडळात ही बैठक होणार आहे। अद्याप पक्षाकडून निरोप आला नसला तरी राष्ट्रवादीचे अनेक नेते हे सावधगिरी बाळगत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। अनेक आमदार सकाळी सकाळी मुंबईत पोहोचणार असल्याची माहिती समोर येत आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।